मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरूच आहे। आरक्षणासाठी त्यांनी पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू केलं असून त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। शासनाने सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप करावे, सगळे सोरे कायद्याची अंमलबजावणी करावी, राज्यात आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, या जरांगेंच्या मागण्या आहेत। दरम्यान मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार जरांगे यांनी केलाय। त्यामुळे सरकार आता जरांगेंच्या या उपोषणाची दखल घेतं का हे पाहावं लागेल। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 22,000 क्विंटलची आवक झाली आहे। लाल कांद्याला कमीत कमी 1800 रुपयांपासून 2750 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे। केंद्रीय अन्न पुरवठा आणि वितरण विभागाच्या मते एका आठवड्यात गव्हाच्या बाजारभावात प्रति क्विंटल 20 रुपयांची वाढ झाली आहे। सध्या गव्हाचा भाव प्रति क्विंटल 2966 रुपये आहे, जो गेल्या डिसेंबर महिन्यापेक्षा 3.53% जास्त आहे। अखेर पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे। अनेक दिवसांपासून पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी या तारखेची वाट पाहत होते। पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी जारी होणार आहे। पुणे शहरात जीबीएस आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते। यापैकी 62 रुग्ण ग्रामीण तर 19 रुग्ण महापालिका आणि 6 रुग्ण इतर जिल्ह्यातले आहेत। 16 रुग्णांमध्ये तीव्र लक्षणं दिसून येत असल्यानं त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले। सर्वसामान्यांचा आधार असलेल्या एसटी बसच्या तिकीट दरामध्ये सरकारनं भरमसाठ वाढ केलेली आहे। एसटी बसच्या तिकीट दरामध्ये 14.97% वाढ केली आहे। त्यामुळे याच्या विरोधात शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीनं राज्यभरात 28 जानेवारीला चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। मुंबई कोलकाता शालिमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेसचा चालकाला 16 जानेवारीला सैफ अली खानचा संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आलं। खऱ्या आरोपीला पकडल्यावर त्याची सुटका करण्यात आली। पोलिसांच्या कारवाईनंतर त्याचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून तो बेरोजगार झालाय असं त्यांनी सांगितलं। अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएनं कोरोना नैसर्गिक नसून तो प्रयोगशाळेतून लीक झाल्याचा मोठा दावा केलाय। ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात देखील कोरोना व्हायरसला ट्रम्प यांनी चीनी विषाणू असं संबोधून शी जिनपिंग सरकारवर आरोप केले होते। अमेरिकेचा हा नवा दावा आता महत्त्वाचा आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये कारल्याचं उत्पादनात मोठी वाढ झालेली आहे। पाथरगोट परिसरात यंदा कारल्याचं चांगलं उत्पादन झालंय। शहरातील व्यापारी थेट शेताच्या बांधावर कारले बाजारपेठेमध्ये नेत आहेत। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशला दिली जाणारी मदत पुढचे 3 महिने थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत। यामुळे आता बांगलादेशच्या अडचणी वाढलेल्या आहेत। धारावी पुनर्विकासासाठी राज्य शासनानं भूखंड वितरणाचा सपाटा लावला असून कुर्ला डेअरीचा भूखंड बाजारभावापेक्षा 10 पट कमी दरानं वितरित केल्याचं दिसून आलं। हा भूखंड देण्यास स्थानिकांनी विरोध केलेला असतानाही तो डावलून या भूखंडाची विक्री करण्यात आली आहे। 21 एकर भूखंडासाठी 58 कोटी रुपये आकारण्यात आले। संतोष देशमुखांच्या न्यायासाठी लढा सुरू असून संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत। आज कराडमध्ये तहसील कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे आणि या मोर्चात सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी सहभागी होणार आहेत। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे। पंतप्रधान आवास योजनेतील पूर्ण न झालेली खासगी विकासकांकडील सुमारे 1.5 लाख घरं अखेर रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय। संबंधित खासगी विकासकांनी राज्यात योजना मंजूर करून घेतल्यानंतरही प्रत्यक्षात काही ठिकाणी घरांची कामं सुरू झालेली नाहीत। अशा योजनांमधील 1.5 लाख घरं रद्द करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण विभागातील सूत्रांनी दिली। पुण्यात जीबीएस आजाराचे रुग्ण ज्या गावांमध्ये आढळले आहेत त्या गावांमध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा करणं शक्य नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। धरणातून महापालिकेला वाढीव कोटा मंजूर होत नसल्यानं बाधित गावांना शुद्ध पाणी देणं शक्य नसल्याचं सांगण्यात आलंय। सोलापुरात जीबीएस आजाराची प्राथमिक लक्षणं असलेल्या रुग्णाचा मृत्यू झालाय। पुणे येथून जीबीएसची लागण झाल्यानंतर सोलापुरातील खासगी रुग्णालयामध्ये हा रुग्ण उपचार घेत होता। बेस्टमध्ये एकेकाळी 4,500 बसेस होत्या, मात्र आता बेस्टकडे काहीच दिवसात केवळ 251 बस राहणार आहेत। आयुर्मान संपलेल्या 205 बस भंगारामध्ये जाणार आहेत।